मुळेगाव ग्रामपंचायत येथे दामले वस्ती, उत्कर्षनगर, महात्मा फुले नगर या भागात बोरवर पाणी पुरवठा होतो. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची समस्या होत असते. गावातील सदस्य, सरपंच आणि उपसरपंच शिवराज जाधव यांनी या भागास पाणी पुरवठा करण्याकरिता बालाजी अमायंच्या संचालक मंडळाकडे पाण्याच्या टँकरची मागणी केली. बालाजी अमायंसचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी व संचालक मंडळांनी या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे ठरवले. गावाच्या जवळच दामले वस्ती येथील भागात असलेल्या पाणीपुरवठा विहिरीवरून 600 मीटर पाईपलाईन केल्यास दामले वस्ती, उत्कर्षनगर, फुलेनगर या भागाची पाण्याची समस्या पूर्ण मिटेल. या उद्देशाने या कामास व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी व संचालक मंडळांनी त्वरित मंजुरी दिली. बालाजी अमायंसच्या तातडीची पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे व बालाजी स्पेशालिटी केमिकलच्या वतीनं जगदंबा नगर येथे करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे दिनांक 1 जून 2024 रोजी बालाजी अमायंसचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. बालाजी अमायंसचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते येथे पाण्याच्या टाकीचे पूजन करून व नारळ वाढवून या कामाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी बालाजी अमायंसच्या वतीने सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील CSR अंतर्गत विविध कामाची माहिती नागरिकांना सांगितली. बालाजी अमायंसच्या वतीने पाणी टंचाई काळात यंदाच्या वर्षी कासेगाव येथील पाणी पुरवठा विहिरीचे खोलीकरणाचे काम तसेच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथील पाणी पुरवठा विहिरीचे खोलीकरणाचे काम केल्यामुळे यंदाच्या वर्षी या दोन्ही गावाचा पाण्याचा प्रश्न मिटला. जगदंबानगर येथील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते नारळ वाढवून पूजन करण्यात आले. आणि महिलांचं जे सांगितलं तुम्ही, तो गावात तुम्ही महिलांचा एखादा सोसायटी चालू करायचं. तुम्ही काहीतरी काम चालू करा, मग त्याला हातभार म्हणून मग आम्ही येतो तुम्हाला मदत करण्यासाठी. जसं म्हणलं की स्विमिंग मशीनचं सोसायटी तयार करायचं आहे, महिलांना ते स्विमिंग मशीनचा शिक्षण द्यायचं आहे. मग काम सुरुवात केलं की गावातल्या मोठ्या मोठ्या कंपन्या ते काम देतात तुम्हाला. ते ड्रेसचं रेडीमेड ड्रेसचं जे आहेत ना, त्याचं कारखाने जे आहेत अक्कलकोट रोडला जे आहेत ना, ते बाहेर काम देतात. सो तसं तुम्हाला काम मिळतील, म्हणजे बसल्याला गावातच काम मिळतील. तसं तुम्ही सुरुवात करायचं आहे. मग थोडं सुरुवात झाल्यानंतर मग आम्ही येतो तुम्हाला म्हटलं तुम्ही 2 मशीन आणले, आम्ही 4 मशीन देऊ.